जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रहो. मेहुणीच्या प्रेमात पडली 3 मुलाची आई, अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये बायकोने मेहुणीसाठी नवऱ्याला संपवण्याचा कट रचला. पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनवरून 2 दिवसाच्या आत प्रकरणाचा छटा लावला. झाशी नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. नदी किनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचतात आणि प्रकरणाला लागले नवे वळण. पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच एक विष भरलेली काचेची बाटली मिळते. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत तर त्यांना पाकिटात आधार कार्ड मिळते, ज्यावर केशव जाटव नामक व्यक्तीचे नाव आढळून येते. वय साधारण 45 वर्ष दाखवले जाते. पोलीस प्रकरणाचा तपास करतात आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. अनैतिक संबंधासाठी बायकोने नवऱ्याला संपवले. पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह मध्य प्रदेशाच्या दतिया इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाटव यांचा आढळून आला आहे. बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडाली. कुटुंबांना काहीच कळत नाही नेमके प्रकरण काय, कोणी केशवची विष देऊन हत्या केली असेल. मृत्यू केशवच्या पत्नी आणि 2 मुलीचा आणि मुलाचा आक्रोश पाहून सारे गाव हादरून गेले होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टात मात्र वेगळेच सत्य बाहेर आले होते. केशवचा पहिला गळा दाबण्यात आला, मग त्याच्या शरीराचा प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना आणखी पुढची स्टोरी उलगडून सांगितली आहे. पोलिसांना गावकऱ्याकडून कळले की केशवच्या घरात केशवच्या बायकोच्या मेहुण्याचा जास्त येणं जाणं हालचाली आहेत. यावेळी केशवच्या भावाने वहिनी आणि तिच्या मेहुण्यावर आपल्याला संशय आहे अशी गोष्ट पोलिसांना बोलून दाखवली होती. पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना काही पुरावे मिळाले, ज्यामध्ये मृत्यू केशवच्या बायकोचे आणि मेहुण्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळून आले. ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या रात्री केशवचा मृतदेह आढळलेल्या परिसरात मेहुण्याच्या फोन लोकेशन आढळून आलं आहे. पोलिसांनी केशवच्या बायको आणि तिच्या मेहुण्याची चौकशी केली असता पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली. केशवच्या बायकोचे मेहुण्यासोबत अनैतिक संबंध होते, तर केशव आणि त्याच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नीट सुरू नव्हते. म्हणून केशवला सोडून सख्या मेहुण्यासोबत लग्न करण्याचा प्लॅन केशवच्या बायकोच्या मनात आला, म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवला होता. मेहुण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर होता. या दरम्यान दारू पिण्यासाठी मेहुणा केशव आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला. तिथेच केशवची हत्या करून त्याचा मृतदेह नदीकिनारी विषारी बॉटल टाकून फेकून दिला होता. जर मित्रांनो तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका. तुम्हाला अशाच नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. थँक्यू.